तुम्ही वाजा 2-3 घ्या इकत, रातभर फुकीत बसा. तर मंडळी, तुमचं मत काय याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर नितेश राणेंचं जरांगे पाटलांना असं म्हणणं आहे की तू तुतारीचाच माणूस आहे आणि तू महाराष्ट्रभर तुतारी वाजवतच फिर. तर चला याच्यावर रिप्लाय देत जरांगे पाटील काय म्हटलेत हे पाहूयात आणि यावरती तुमची काय मतं आहेत हेही जाणून घेऊया. कधीच पवार साहेबांना जाब विचारलं नाही, कधीच उद्धव ठाकरेंना विचारलं नाही, कधीच नाना पटोलेंना विचारलं नाही. साधं एवढा प्रश्न तरी विचारा, तुम्हाला स्वतंत्र आरक्षण पाहिजे की ओबीसीतून आरक्षण पाहिजे? मग यापेक्षा तुतारी वाजवत फिर राज्यामध्ये, कारण का तू तुतारीचाच माणूस आहे, जगाला कळलेला आहे. आता देवेंद्र फडणवीसने आणखीन एक दुसरी टोळी तयार केली, आमच्यातलेच काही फोडून असे त्यांनी 5-6 टोळ्या केलेल्या. मी एकटा पुरून उडतो याला सगळ्याला. राणे साहेबाच्या घरातल्या कुणीच बोलू नये असं माझं म्हणणं आहे. राणे असंही म्हटलेत की जरांगे पाटील रात्री तुतारी वाजवतात. तुम्ही वाजा 2-3 घ्या इकत, रातभर फुकीत बसा. तर अजय सरोबे यांचं असं म्हणणं आहे की बरोबर आहे, यांनी महाविकास आघाडीला विचारलं पाहिजे की मराठ्यांना आरक्षण ओबीसी मधून पाहिजे की वेगळं आरक्षण पाहिजे. थोबाड बंद कर, चांगलं असं मोठं कुलूप लाव, नाहीतर अंबुजा सिमेंट थोबड्यावर बस लावून बस. तर शिंदे सरकार यांचं असं म्हणणं आहे की आहो साहेब, जे सरकारमध्ये आहेत त्यांनाच बोलणार ना, विरोधी पक्षांच्या नेत्यांना कसं काय बोलणार? ते चांगलं नाही वाटत. तर अनंतपुरे जितेंद्र यांचं असं म्हणणं आहे की तुतारीचा माणूस असू दे, पण तू कोणाचा माणूस आहेस? किती पार्टी चेंज केला? झालं करू आम्ही नागरिक आहो, करू. खरं